त्या आपला आज एक महिला दिन आहे, त्या निमित्ताने मी आज प्रेस घेतलेली आहे। आपले आज सातारा जिल्ह्यात कुठेच राजमाता जिजाऊ आऊसाहेबांचं स्मारक नाहीये, तर आज जे शिवाजी संग्रहालय आहे ते तिथे त्या ठिकाणी आपला आमचं उदयन महाराजांच्या मताप्रमाणे जर 2 संग्रहालय करायचे असतील तर राजवाड्यात ते व्हावं आणि त्या संग्रहालयाचे सर्व साहित्य इथे आणून त्या ठिकाणी राजमातांचं स्मारक व्हावं। दुसरी गोष्ट, इथे आम्ही ते स्मारक जनहितार्थ आम्ही बांधणार आहोत, त्या ठिकाणी होणारं हॉस्पिटल व्हावं असं आम्ही त्या इमारतीचा इतिहास पण कोविडसाठी आहे हे सर्व जनतेला माहिती, कारण सरकारने ते दिलेलं होतं। त्याबरोबर तिथे लाडक्या बहिणींसाठी 25% सवलत ठेवण्यात येणार आहे। कारण काय माहितीये का, आज ना सिझरिंग होतं, IVF अशा सुविधा साताऱ्यात अजून खूप कमी आहे। गरीब लोकांना एक सिझर करायचं तर 70-80 हजार रुपये खर्च येतो, तेवढं गरीबाला ते अफोर्ड करू शकत नाही गरीब लोक। त्यामध्ये जर त्यांना 25% सवलत मिळाल्यास त्या लाडक्या बहिणींना आज देवाभाऊंकडून एक नवीन भेट दिली जाईल ही मी विनंती करते। त्याचप्रमाणे आऊसाहेबांचं स्मारक मध्यवर्ती ठिकाणी झाल्यास अजून साताऱ्याला चांगली ग्रेप मिळेल। त्याचबरोबर त्या बिल्डिंगच्या वरती आम्ही राजमातांचा एक पुतळा बसवावा हेही मागणी या निवेदनातून केलेली आहे मुख्यमंत्र्यांना। आणि सदर स्मारक झाल्यास जनहितार्थ होईल, तिथे होणाऱ्या सर्व ऍक्टिव्हिटी जसं की मेडिकल असेल, मेडिकलमध्ये 5% सर्व जनतेला सरसकट सूट देण्यात आलेली आहे, त्यामुळे जनतेच्या हितार्थ तिथे निर्णय घेण्यात येतील। MRI असो किंवा रक्तपेढी असो, रक्तपेढी तर आपण मोफत ठेवलेली आहे, पण MRI मध्ये 10% सवलत ठेवलेली आहे, उपचारामध्ये महिलांसाठी 25% सवलत ठेवलेली आहे व जनरल सर्व लोकांसाठी 10% सवलत ठेवलेली आहे। एवढ्या सवलतीनिशी जर ते स्मारक झाल्यास आज जनतेचा हितार्थ हा निर्णय आहे आणि याबाबत आम्ही आमचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रराजे भोसले त्यांच्यातर्फे शासनाकडे हा विषय मांडणार आहोत। आणि निश्चितच बाबा महाराज अधिवेशनात असल्यामुळे माझं बोलणं झालेलं नाही, पण निश्चितच ते आम्हाला सहकार्य करतील हे मी विश्वास बाळगते।